दिल्ली में हुए गैंगरेप की घटना ने पूरे देश को हिला के रख दिया है। हालांकि इस घटना के बाद देश में हुए आंदोलन से जहां लोगों को कुछ सीख लेनी चाहिए थी, मगर आज भी ऐसी घटनाएं हर रोज सुनने को मिल रही है। एक ऐसी ही घटना उरण तालुका अंतर्गत मोटी जुई गाँव में सामने आई है। जिला परिषद के प्राथमिक स्कूल के अध्यापक दत्ता सोमनाथ जाधव की करतूत से पूरा उरण सख्ते में आ गया है। 43 वर्षीय दत्ता जाधव ने नाबालिग बच्चियों के साथ छेड़छाड़ एवं उनके साथ अश्लील हरकत करने की बात सामने आई है। हालांकि इस बात की जानकारी मिलते ही दत्ता जाधव को उरण पुलिस ने शनिवार को गिरफ्तार किया, मगर दूसरे ही दिन उसे रिहा कर दिया गया, जिससे गुस्साए मोटी जुई ग्राम वासियों ने इतवार को विधायक विवेक पाटिल के नेतृत्व में उरण तहसील कार्यालय पर धावा बोल दिया। हालांकि इस दौरान घटना की जानकारी मिलने के बाद दत्ता जाधव को नौकरी से निकाल दिया गया है और उसे फिर पुलिस थाने में भेज दिया गया। इस घटना का निषेध करने के लिए उरण में निषेध रैली निकाली गई। इस दौरान उपस्थित गणमान्यों ने दत्ता जाधव की इस हरकत का विरोध करते हुए फिर इस तरह की कोई हरकत न करे, इसलिए सख्त कार्रवाई करने की मांग की है। या देशाला खऱ्या अर्थाने आधार देणारा शिक्षक, एक आधार देणारा माणूस म्हणून, एक स्तंभ म्हणून या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करतो तो शिक्षक, आणि त्या शिक्षकाने हा अपकृत्य केलेला आहे, त्याने हा विकृतपणा दाखवलेला आहे आणि म्हणून यावरती गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि म्हणून त्या सर्व पालकांना खरोखर धन्यवाद देतो की त्या पालकांनी पोलीस स्टेशन मध्ये येण्याची मानसिकता त्यांची तयार केली स्वतःची, आणि त्या तरुणांना धन्यवाद देतो की त्या तरुणांनी अशोक पाटील सहित सर्व तरुणांनी जे प्रयत्न केले त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला। अन्यथा हा गुन्हा उघडकीस आला नसता। हा काही काल परवा झालेला गुन्हा नाहीये। आम्ही ज्यावेळेला ते अतिशय घाण भयानक फोटो ज्यावेळेला सकाळी पाहिले, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या ड्रेस मध्ये काढलेले फोटो पाहिले, त्यावेळेला हा गुन्हा कालचा परवाचा नाहीये मित्रांनो। हा गुन्हा सातत्याने त्या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या चुकीच्या वर्तणुकीच्या काही तथाकथित पुढारी त्यांच्या मागे असतील, काही पैसेवाले त्यांच्या मागे असतील, त्यांनी त्याला पाठीशी घातल्यामुळे हा गुन्हा वाढत गेला। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याला असेही कळते की तो शिक्षक काही शाळांमधून हकललेला सुद्धा आहे यापूर्वी, अशी माहिती मिळते। म्हणजे खरोखरच आमदार साहेबांचं त्याबद्दल आम्ही नक्कीच धन्यवाद मानतो की दीड तासामध्ये वाड्यावरून ते या ठिकाणी पोहोचले। ताकद वाढल्यामुळे त्या ठिकाणी जी कुठे व्यक्ती होती त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून या ठिकाणी आणण्याचा देखील प्रयत्न झाला। आमदार साहेबांच्या या भूमिकेमुळे आणि त्यांनी फोनवरती केलेल्या संपर्कामुळे निश्चितच या ठिकाणी निश्चितच त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे। मी आपल्याला एवढंच सांगेन की कालपासून ह्या घटनेवर सतत नजर ठेवून मी होतो, आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने हा गुन्हा घडवलेला आहे त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, आणि ती झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाहीये।
काल त्याला अटक केला, आज सोडला, पण तुमच्या आमच्या रेट्यामुळं पुन्हा एकदा त्याला अटक करून आपण दाखवलेला ही आपल्या करावी आहे, आपली ताकद आहे आणि त्या आपल्या ताकदीच्या जोरावर पुन्हा अटक त्याला केलेला आहे. हा अटक केलेला असताना आता आपल्या नवीन पुन्हा काही मुलींच्या डस्टर डोक्यात मारलंय, कुठं काय केलं याच्या सगळ्यांची तक्रारी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. आपला प्रयत्न आहे की याचा जामीन होताच कामा नये, हा कायम जेलमध्येच राहिला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आणि त्या अनुषंगाने उद्या आम्ही कोर्टात जाऊन सन्माननीय सर्व वकील मंडळींना विनंती करणार आहोत, तेव्हा याची केस तुम्ही कोणी घेऊ नका, याच्या बाजूने कोणीही कोर्टात उभं राहू नका, अशा प्रकारची आपण विनंती करणार आहोत. आणि त्याला कुठल्याही परिस्थितीत जामीन होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि हा प्रयत्न करत असताना जर का तो कधी महिना 2 महिन्यांनी जर सुटला तर त्याला उरण तालुक्यात आपण फिरून द्यायचा नाही, हा सुद्धा निर्णय या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. हालांकि इस घटना का निषेध करने के लिए मंगलवार को उरण के सभी स्कूल में विद्यार्थियों को ना भेजकर स्कूल बंद करने का आह्वान मोटीजुई ग्रामवासियों ने विद्यार्थियों के परिजनों से किया है।